नमस्कार. आज आपण एका अशा विश्वात जाणार आहोत ना, जे आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या अगदी जवळचं आहे. म्हणजे बघा, लहानपणी आजीच्या कुशीत शिरून आपण ज्या गोष्टी ऐकायचो, अगदी तशीच एक सुंदर आणि भावपूर्ण गोष्ट आज आपण नव्याने उलगडणार आहोत. ही गोष्ट आहे निखळ प्रेमाची, निसर्गाची आणि हो, आपल्या जुन्या बालभारतीची. तर चला, या आठवणींच्या प्रवासाला सुरुवात करूया. आज आपण त्याच इयत्ता 4थीच्या वर्गात पुन्हा एकदा जाऊन बसणार आहोत आणि अनुभवणार आहोत आपला तोच आवडता धडा, झाडाची माया. भाग पहिला. लिंतू आणि शिंतू. ही गोष्ट आहे जपानमधल्या एका छोट्याशा आणि अतिशय शांत गावाची. तर ह्या गावात लिंतू आणि शिंतू नावाचे 2 लाकूडतोडे शेजारी शेजारी राहायचे. आता व्यवसाय एकच असला तरी दोघे अगदी विरुद्ध स्वभावाचे. लिंतूबद्दल सांगायचं तर तो अतिशय प्रेमळ आणि साधा माणूस होता. त्याला झाडांची ना खूप माया होती. ती हिरवीगार झाडे त्याला इतकी सुंदर वाटायची की ती आपल्याशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलतात अशी त्याची अगदी भाबडी समजूत होती. आता चरितार्थ चालवण्यासाठी लाकडे तोडणे भागच होतं, पण तो कधीही हिरव्या झाडाची जिवंत फांदी तोडत नसे. तो फक्त वाळलेलीच लाकडे तोडायचा. हिरवी फांदी तोडली तर झाडाला दगा होईल आणि ते आपल्याला शाप देईल अशी त्याला भीती वाटायची. उलट वाळलेली फांदी तोडल्याने झाडाचा भार हलका होईल आणि ते आपल्याला दुवा देईल अशी त्याची निर्मळ भावना होती. त्यामुळे व्हायचं काय, त्याला दिवसभरातून कशीबशी एकच मुळी मिळायची आणि कुटुंब गरिबीच राहायचं. पण तरीही तो त्या गरिबीतही खूप आनंदात असायचा. दुसरीकडे मात्र हा शिंतू हा अगदी लिंतूच्या उलट. रोज रानात जायचं आणि जास्तीत जास्त लाकडं तोडून आणायची. हाच त्याचा एकुलता एक हेतू. लाकूड ओले आहे की सुके याचा तो अजिबात विचार करत नसे. जी लाकडं ओली असतील ती तो उन्हात वाळत टाकायचा आणि सुकली की विकायचा. त्याच्या या निर्दयी आणि लोभी वृत्तीमुळे थोड्याच वर्षात तो चांगला गबर झाला, म्हणजे अगदी श्रीमंत झाला. आता शिंतूची बायको सुखात राहते आणि आपल्याला मात्र गरिबीत दिवस काढावे लागतात याचं लिंतूच्या बायकोला खूप वाईट वाटायचं. एकदा ती त्याला टोमणा मारून म्हणाली सुद्धा की शिंतू भाऊजींप्रमाणे आपणही ताजी लाकडं तोडली असती तर आपल्यालाही भले दिवस नसते का आले. त्यावर लिंतूने जे उत्तर दिलं ते खरंच खूप मार्मिक होतं. तो म्हणाला, झाडाची कोवळी फांदी तोडली तर त्यातून जो चीक वाहतो ना, तो चीक म्हणजे झाडाचं रक्तच असतं. जे झाड आपल्याला सावली देतं, आपल्याला एवढं सुख देतं, त्याला जर आपण दुःख देऊ लागलो तर आपलं भलं कसं होईल. नवऱ्याचा हा स्वभाव ओळखून बिचारी बायको गप्प बसली. पण मग एक दिवस जंगलात एक विचित्र घटना घडली. लिंतू नेहमीप्रमाणे रानात गेला असताना त्याच्या कानावर एक अत्यंत केविलवाने कष्टी आवाजात गाळलेलं गाणं पडलं. माझे घाव कोणी बांधील का, जीवाच्या जखमा सांधील का, मायेची दवा कोणी देईल का, जन्माच्या दुवा कोणी घेईल का. बापरे, तो आवाज इतका वेदनेने भरलेला होता की ऐकणाऱ्याच्या काळजाचं अक्षरशः पाणी व्हावं. जणू कोणीतरी असह्य वेदनेने मदतीची याचनाच करत होतं. झाडाचे दुःख आणि आर्त हाक हे गीत ऐकून लिंतू एकदम कावराबावरा झाला. तो अधीर नजरेने आजूबाजूला पाहू लागला. माणसाने बोलल्यासारखे शब्द तर स्पष्ट ऐकू येत होते, पण जंगलात कुठेच कुणी माणूस दिसेना. इतक्यात त्याचं लक्ष एका बुंड्या झाडाकडे गेलं. त्याच्या साऱ्या लहान मोठ्या फांद्या कुणीतरी अगदी निर्दयीपणे छाटल्या होत्या आणि त्यातून भळभळाट चीक वाहत होता. हे काम त्या लोभी शिंतूचंच आहे हे लिंतूने लगेच ओळखलं. झाडाची ती केविलवाणी दशा पाहून त्याचं काळीच पिळवटून निघालं. ते दर्दभरे गीत ह्याच झाडाचे आहे हे लक्षात येताच त्याने क्षणभरही विचार न करता आणि अत्यंत मायेने त्याने त्या झाडाच्या साऱ्या फांद्या बांधून टाकल्या. आणि तिथेच एक चमत्कार झाला. ते उभं झाड सर्वांगाने गदगदलं आणि लिंतूच्या अंगावर गार गार थेंबांचा अक्षरशः सडाच पडला. त्याहून मोठा चमत्कार म्हणजे खाली पडलेल्या प्रत्येक थेंबाची पिवळी धमक मोहर झाली. हो, सोन्याची नाणी. झाडाचे उपकार मानून लिंतूने त्या साऱ्या मोहरा पिशवीत भरल्या आणि तो घरी परतला. त्याच्या गरिबीचं असं अचानक सुखात रूपांतर झालं. घरात एकाएकी अमाप संपत्ती आल्यामुळे लिंतूचा संसारच बदलून गेला. आता हे सगळं पाहून शिंतूने त्याला गाठलंच. लिंतूने अगदी साधेपणाने झाडाचा तो सारा प्रकार त्याला सांगितला. आता मात्र शिंतूला प्रचंड लोभ सुटला. कुऱ्हाड आणि एक मोठी पिशवी घेऊन तो धावतच जंगलात पोहोचला. तिथे गेल्यावर त्याने पाहिलं की लिंतूच्या मायेमुळे आणि उपचारामुळे त्या झाडाच्या अंगावर पुन्हा नव्या कोवळ्या फांद्या फुटल्या होत्या. ते झाड पुन्हा जिवंत झालं होतं. पण शिंतूला कसली आलीये माया. त्याने आपली कुऱ्हाड उगारली आणि त्या नव्या कोवळ्या फांद्यांवर निर्दयीपणे घाव घालण्यास, त्या तोडण्यास सपाटाच लावला.
पण यावेळी चमत्कार वेगळाच होता. झाडाच्या त्या तोडलेल्या फांद्यांमधून चिकाचे अक्षरशः कारंजेच उडाले आणि तो चीक इतक्या वेगाने उडाला की शिंतू त्यात पार बुडून गेला. तो चीक इतका चिकट होता की शिंतूला जागचा हलताही येईना. त्याच्या डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटल्या, ओठ चिकटले, कान चिकाने पूर्ण भरून गेले. बघता बघता एकाच वेळी तो आंधळा, मुका आणि बहिरा झाला. निसर्गाचा हा कोप खरंच भयंकर होता. शिंतूची अवस्था अतिशय दयनीय झाली. तो रानात तसाच त्या चिकात अडकून पडला. तब्बल 3 दिवस तो तिथेच होता. 3 दिवसांच्या कडक उन्हाने एकदाचा तो चीक थोडाफार वितळला. शिंतूचे पाय सुटले. पापण्या आणि ओठ तो कसेबसे उघडू शकला. मोठ्या कष्टाने अडखळत तो कसा तरी घरी पोहोचला. त्या भयंकर वेदनेतून आणि शिक्षेतून त्याला आयुष्यातली सर्वात मोठी शिकवण मिळाली होती. यापुढे आपण कोणत्याही झाडाची जिवंत फांदी कधी तोडणार नाही अशी कठोर प्रतिज्ञाच त्यांनी केली. तेव्हापासून जपान देशात एक नियमच झाला की जिवंत झाड कोणीही तोडायचं नाही. तिथल्या लोकांची आजही अशी ठाम समजूत आहे की जो माणूस झाडांची माया करतो तोच खऱ्या अर्थाने सुखी होतो. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, फक्त आपण त्याच्यावर लीन तुसारखी माया केली पाहिजे, शिन तुसारखा लोभ नाही. आता ही गोष्ट इथेच संपते, पण आपल्या मनातल्या आठवणी नाही. किती सुंदर होते ना ते दिवस. शाळेत असताना अशाच गोष्टींनी आपल्याला नकळतपणे निसर्गावर प्रेम करायला शिकवलं. शिक्षकांनी वर्गात वाचून दाखवलेली ती माझे घाव कोणी बांधील का ची आर्त ओळ आजही मनात घर करून आहे. त्या जुन्या बालभारतीच्या पानांचा वास आणि त्या सुंदर चित्रांनी आपल्या बालपणात जे रंग भरले ते आजच्या या डिजिटल जगात कुठे शोधूनही मिळणार नाहीत, हो ना? ही कथा आपल्याला खरंच अंतर्मुख करते. विचार करा, आजच्या या सिमेंटच्या जंगलात आपण निसर्गाचा हा तोल तर ढळवत नाही आहोत ना? आपण स्वतः लिंतू आहोत की नकळत शिंतू बनत चाललोय, यावर नक्की विचार करा. आणि हो, जर तुम्हालाही आपल्या हरवलेल्या शालेय दिवसांमध्ये पुन्हा एकदा रमायचं असेल, जुनी बालभारती, जुन्या कविता आणि शालेय आठवणी पुन्हा अनुभवायच्या असतील, तर बालभारती रिवाइंड चॅनलला नक्की जॉईन करा. आमचा व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा आणि बालभारती रिवाइंड स्टोअरला एकदा नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आठवणीसोबत. तोपर्यंत निसर्गावर प्रेम करत रहा आणि जुन्या आठवणी जपत रहा.